गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज सॅटर्डे संडे आहे, वीक ऑफ आहेत. जसं की मी नेहमीच तुम्हाला सांगते, आज वीक ऑफ आहे, सॅटर्डे संडे आहे किंवा जो काही दिवस असेल तो. सो चला, आज सगळ्यांना सुट्टी, उर्वीला पण सुट्टी आहे. उर्वीची स्कूल ऑलरेडी चालू झाली, 1 वीक झाला. आता तिच्या स्कूलला मंडेपासून स्टार्ट झाली आणि आता वीक आहे. आज तिला पण सुट्टी, सॅटर्डे संडे. सुशांतला पण सुट्टी आहे आणि मला पण सुट्टी आहे. सो आम्ही सगळं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आज सुट्टीचं, कारण आज आहे सानूचा बड्डे आणि आज आम्ही चाललो आहेत पुण्याला. सो येस, पुण्याचा व्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला आज पुन्हा एकदा. आणि मागच्या वर्षी पण तिच्या बड्डेला नव्हते गेले, सो म्हटलं चला ठीक आहे, जाऊन येऊया यावर्षी. आणि ॲडजस्टमेंट झाली सुट्टीची, मग ते चला, वाय नॉट. सो येस, आता वाजलेत 7-7:30 वाजले असे बहुतेक आणि आवरतोय आता पटपट. थोडं निवांतच चाललं आहे, म्हटलं एवढं काही घाई गडबड करण्यापेक्षा ठीक आहे, जाऊया निवांत. म्हणून चालली हळूहळू सगळं तयारी. आणि उर्वीन ते गेले आंघोळीला, माझी ऑलरेडी तयारी झाली. चहा ठेवला आहे, चहा बिस्किट वगैरे खातो काहीतरी आणि मग बघतो बाकीचे. ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच काय होतं ते. स्टे ट्यून. ताई आपण ते येस हो ते पण आले आहेत आणि ते आता इकडे पप्पूदादाकडे आहेत. सो 2-3 दिवस झाले त्यांना येऊन आणि मग आता आम्ही आल्यानंतर मग येतील परत ते घरी. सो स्टे ट्यून. फायनली आता आवरले आणि 8 वाजलेत आणि घामाघूम नुसतं आणि त्यात लाईट गेली आत्ताच. सो चला आवरलं आहे. इकडे बॅग घेतली, याच्यामध्ये बॉटल्स वगैरे थोडं खायचं घेतलं, मँगो वगैरे कट करून घेतलं आणि चला. सो फायनली आम्ही आता निघालो आहे. उर्वी कुठे चालली? उर्वी कुठे चालली? पुण्याला. कशाला चालली पुण्याला? शानाच्या बड्डेला चालली. चला आता निघालो आम्ही. 8 वाजले बरोबर, 8:05. आता थोडंसं माहीत नाही ट्रॅफिकचं काय कसं आहे. बघू पुढे काय प्लॅन आहे काय नाही ते तुम्हाला गावामध्ये कळेलच. सो यू पीपल स्टे ट्यून. खूप गरमी आहे यार, गरमी कधी कमी होते माहीत नाही, म्हणून घामाघूम झाले. पेट्रोल भरायला थांबलोय. चष्मा परत चेंज झाला आहे कारण की डोळे खूप दुखतात माझे, म्हणून तो नाही लावला तर होते. आणि इकडे उर्वी मॅडम, तिला मँगो कट करून आणले होते मी 2-3 मस्त. त्याच्यात आहे ना छोटे छोटे स्लाइस करून घेतले होते डब्यात, ते आता खाते मस्त. इकडे आता बरेच मेट्रोचे कामं चालू आहेत शिळफाट्या रोडला आणि भरपूर कामं झालेत ना, पूर्ण सगळे आता हे लागलेत पिलर ऑलमोस्ट. कधी चालू होईल काय माहिती मेट्रो, कधी होईल चालू? अंदाजे 2031. बरेच कामं झालेत. नवी मुंबई मेट्रो 3 डब्याची इकडचे. सो आता 1.5 तास झाला आहे, 9:30 वाजले. 8 वाजता आम्ही निघालो होतो कल्याणमधून आणि आत्ता येऊन पोचलो आम्ही कळंबोली सर्कलला, म्हणजे पनवेलला. सो आता इथून काय नाही, इथून पटपट जाऊ. तरी आज आम्हाला ट्रॅफिक नाही लागलं जास्त आणि थोडंसं पेट्रोल वगैरे भरायला थांबलो होतो तिथे. सो आता इथून आम्ही पटकन जाऊया कारण की मिसिंग लिंक आता आहे, नवीनच झाला आहे. सो त्याने फास्ट जाऊया. आणि आज खूप चांगली गोष्ट झाली की आज आम्हाला ट्रॅफिक नाही लागलं आहे थोडं पण, म्हणजे कुठंच थांबली नाही गाडी, सरळ गाडी आली. असं पहिल्यांदा होतं कारण की इकडे जर कळंबोली म्हणजे पनवेल आणि कल्याणला यायला खूप प्रॉब्लेम होतो, खूप गाड्या, खूप ट्रॅफिक असतं. सो आज पहिल्यांदा असं झालं की ट्रॅफिक नाही लागलं आहे, तर आम्हाला पटकन आलं आहे. पुढे पुढे इथे पेट्रोल पंप.
Father's Day. Check on that. Book his full body. Specialized samples. KYC काय काय Torrent diagnosis. काय काय दिलं KYC काय नाही तुझं KFC KFCचं चिकन नाटकी एवढी गर्दी आहे. आम्ही गाडी मागेच लावली आणि माहित नाही यार काय एवढी गर्दी बापरे. मी आलो फूड कोर्टला पण एवढी गर्दी बापरे. गाड्याच किती आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे बहुतेक. आणि बस वगैरे पण आहे माहित नाही का बस वगैरे सगळं गाडी काढायला खूप वेळ गेला असतो. अरे एवढी गर्दी झाली आहे 15 मिनिटं तर ऑर्डरलाच गेली या मॅडममुळे. खाऊन पिऊन झाले आता निघतो आणि हा घाम एवढा नाही आहे गरमी आहे ऊन आहे पण. भूमकर चौकात थांबलं आणि आरती येते सो तिला आता घेऊन जाणार आहे आम्ही इथून. आरती आणि वासू आणि विशाल संध्याकाळीच येईल तिकडे डायरेक्ट. तर बघू ती येते मग तिला 10-15 मिनिट लागेल त्यामुळे मग उतरलं गाडीतून. खूप गरम होते. आरती आता या बसमध्ये आली आहे. आता आम्ही तिला घेतो तिकडे. तिथे बस स्टॉप आहे. ट्रकमध्ये आली. अवतार बघ कसे झाले घामाने. अर्धा तास झाला आम्हाला थांबलो. आता ती आली आहे तिला घेतो आणि मग बघू पुढे. आले का चाय वासुडी असं काय करतोय मस्ती. आता आम्ही आलोय गणपती दगडूशेठ गणपतीला. गणपती पण इकडे पार्किंगचे वांदे. आता बघू पार्किंग चला बघूया पार्किंग भेटले तर ट्रॅफिक. तिथे बाजूला शनिवार वाडा आहे. आता जायचंय कसं कळत नाही. गाडी लावल्याशिवाय तर कळणारच नाही काही. गाडी किती चमकणार आहे. थोडस पाणी म्हणा टाकून दे. सो चला आता आम्ही लावली कुठेतरी पार्किंग. माहित नाही आता काय होतं काय बघू. आणि आता जातो आम्ही मंदिरात. तिकडे पण गर्दीच असणार आहे. इथूनच आहे ना मंदिरात पण गर्दीच असणार आहे. बघू आता. ए बाजूला एक साईडने चाल. मुखदर्शन घेतलंय आणि सुशांत दर्शन करून आले आतमध्ये. तोपर्यंत आम्ही थोडा बाहेर टाइमपास केला आता. आणि आता असंच तुळशीबागेत थोडा राऊंड मारतो आणि मग खातो आणि मग जातो कुठेतरी. बघू आता काय पुढे. ग्रीन आहे ना कशावर पण जातो मोस्ट ऑफ. हे पण छान आहे. हे पण छान आहे का. कितीला
किती? आणि हे पण छान आहे बघ ना, असं सिंगल एक साडी. साडीवर नुसते हेच घातलं ना तर छान वाटतं असं. हे कितीला आहे? 150 ला 150 रुपये. 150ला आहे हे. हे बघ आरती, हे पण छान आहे. चला पुढे चला ना. हे बघ, हेच कॉम्बिनेशन छान वाटतं. हे ग्रीनच आहे. हे 300 रुपये. इकडे सगळे ज्वेलरीचे शॉप आहेत खूप जास्त. इकडे So, आता आम्ही थोडंसं फिरलोय, थोडीशी शॉपिंग केली आणि सुशांत, उर्वीला आणि वासूला तिकडे घेऊन बसले होते लस्सी पीत. ते काय म्हटले आम्ही नाही फिरणार, ते दोघं तिकडे. आता जातो आम्ही त्यांच्याकडे आणि मग जातो. बाबा खायचं बाई तर आहे. दिसलं का? लिंबू नसतं खायचं, हे खा. नाही तर डोसा खा. डोसा डोसा खा. आता तुझं काय ग असतंय का? चला आता फायनली आम्ही निघालोय. आता बबलीच्या घरी जातो डायरेक्ट. त्यांची बस झाली. हात नाही लावायचा. फायनली आम्ही आता पोचलो इथे आणि वासूवर आणि आहे. झोपले होते पोरं, बरं झालं थोडं झोपले. आता जातो घरी. ह्याचं काय हॅलो. हा पाय, हा पाय ना नाव. हो सानू, हॅपी बर्थडे. सानू इकडे ये ना, इकडे ना. हॅपी बर्थडे.